धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना वेग आलाय। 5 आमदार असल्यानं जिल्ह्यात सध्या महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीकडून निर्णय झाला नसला तरी नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुका महायुतीच्या नावानं लढवण्याचे आदेश हे पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। मात्र जागा वाटपात अपेक्षित स्थान न मिळाल्यास स्वबळावरती लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे। दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावरती लढण्याची तयारी दर्शवली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील 3ही पक्षांनी एकत्रितपणे सर्व स्थानिक निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय। तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय। स्थानिक जे काही मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही पिंपळनेर वासियांसमोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढवणार आहोत। धाराशिवमध्ये आगामी नगरपरिषद निवडणुका शरद पवारांचे राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधूनच लढणार आहे। नवे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंग पाटलांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली। त्यात महाविकास आघाडीमधून लढण्याची एकमुखी मागणी करण्यात आली। जवळपास 60 कार्यकर्त्यांनी जिल्हा नेतृत्वाकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। ज्या ठिकाणी आपला उमेदवार जिंकू शकतो तिथे महाविकास आघाडीमधून ती जागा आपल्याकडे कशी राहील यासाठी प्रयत्न केले जातील असं आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। माहीममधील न्यू माहीम शाळा पाडण्याच्या निर्णयावरून आता स्थानिक पातळीवरती वाद पेटलाय। स्थानिक ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी शाळा पाडण्यापासून वाचवल्याचा दावा करत शाळेबाहेर फलक लावले। तर मुंबई महानगरपालिकेनं अहवालामध्ये शाळा धोकादायक असल्याचं सांगत पाडकामाची तयारी सुरू केली आहे। माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा मात्र या निर्णयाला विरोध आहे। अशामध्येच मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं उद्या सकाळी 11 वाजता शाळेबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे। एका बाजूला आमदारांकडून शाळा वाचवल्याचा दावा होत असताना दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून शाळा पाडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला विरोध होतोय। त्यामुळे माहीममधील मराठी शाळेचा हा वाद आता चांगलाच चिघळलेला आहे। तर माहीममधील हा शाळेचा वाद आता चांगला चिघळलेला आहे। उद्या या ठिकाणी आंदोलन देखील पुकारण्यात आलेलं आहे। स्थानिकांकडून शाळा पाडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला जोरदार विरोध करण्यात येतोय आणि त्याबरोबरच तिथल्या स्थानिक आमदारांकडून देखील शाळेबाहेर फलक हे लावण्यात आलेले आहेत आणि पालिकेच्या या निर्णयाला कडाडून असा विरोध होतोय। त्यामुळे आता या शाळेचा मराठी शाळेचा हा वाद आहे आणि तो उद्या चांगला चिघळण्याची ही शक्यता वर्तवली जाते। मुंबईतील न्यू माहीम ही शाळा आहे। मराठी माध्यमाची ही शाळा असून ही शाळा पाडण्यासाठी पालिकेनं निर्देश दिलेले आहेत आणि याच पाडण्याच्या निर्णयावरून आता वाद रंगलेला आहे। परिसरामध्ये असलेली न्यू माहीम स्कूल जी मराठी शाळा आहे मुंबईमधली ती आता बंद आहे, कारण ती काय ही धोकादायक आहे असं महानगरपालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सांगण्यात आलं आहे। पण यावरतीच इकडचे स्थानिक लोक असतील किंवा माजी विद्यार्थी असतील त्यांनी एक नाराजी व्यक्त केली आहे आणि उद्या रविवारी इकडे एक आंदोलन आणि मोर्चा हा काढण्यात येणार आहे। पण याच्या जर पाठीमागे आपण गेलो तर इकडचे स्थानिक आमदार महेश सावंत हे भूषण गगराणी जे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांची भेट घेतली। त्यानंतर कुठेतरी ही शाळा पडू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केला अशा आशयाचा त्यांनी एक बॅनर लावला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की माहीम विधानसभा क्षेत्रात आमदार महेश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश, कारण की काही ही शाळा पडणार नाही असं त्यांच्याकडून या बॅनरवरती नमूद करण्यात आलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो इकडच्या स्थानिक लोकांनी आणि मराठी वाचवा या संघटनेकडून आता बॅनर लावण्यात आले आहेत। त्यामध्ये आपण बघू शकतो बुलडोझर राज आता मराठी शाळांवर अशा आशयाचा हा बॅनर आहे। उद्या रविवारी इकडे एक मोर्चा आणि आंदोलन होणार आहे। त्यामध्ये डॉक्टर दीपक पवार जे अध्यक्ष मराठी अभ्यास केंद्राचे आहेत ते इकडे प्रमुख उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर चिन्मया सुमित ज्या मराठी कलाकार आहेत त्या देखील उपस्थित असणार आहेत। तर एका बाजूला आमदार यश घेताना आपल्याला दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला इकडचे स्थानिक नागरिक असो किंवा माजी विद्यार्थी असो हे इकडे नाराजी व्यक्त करत आहेत, कारण की पुन्हा एकदा महानगरपालिकेकडून एक ऑडिट करण्यात आलं आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ही शाळा धोकादायक आहे आणि ही पाडायला लागणार आहे। त्यामुळे उद्याची सभामध्ये नेमकं काय ठरतं आणि काय बोलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं राहील।
कॅमेरामन विजय देसाई सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत सुरू असलेल्या सर्व तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळालाय. हिवाळी अधिवेशन हे 8 डिसेंबरपासून सुरू होऊन 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विधान भवन सचिवालयाचे कामकाज हे 28 नोव्हेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होईल.